मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा बैठक ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस हे तब्बल 80 ते 90 वर्षाचे बाबा असावेत. त्यांनी भर बैठकीमध्ये मुंबईकडे जायचं म्हणून बैठका मारल्या गेलेत आणि सगळ्यांचेच लक्ष जे आहे ते मराठा बांधवांचं त्यांच्याकडे केंद्रित झालं होतं. काय चालू बैठकीमध्ये बैठका मारल्या तुम्ही, थेट मुंबई गाठायची, काय प्रतिक्रिया? मुंबई अशी गाठायची, आम्हाला आरक्षणच पाहिजे. माझं 81 वय 81. मी आरक्षण घेतल्याशिवाय तिथून मुंबईतून हलणारच नाही. आम्ही सख्खी भाऊ दोघंजण, 2 सोयरे पण आणलेत. माझ्या संग ताफा आहे, सगळं हे सगळं काय अडचण नाही. काय काय ताप आहे? आमच्याकडं जुन्या पद्धतीवर शिंगी आहे, एक शिंगाडी आणि झांज हलकी. छत्रपती जिजाऊ मातीचा आईचं सगळा पोराशिंज आपल्याकडे वस्तू हलकी आहेत. 2 ताश्या आहे आणि शिंगाडी आहे, झांज आहे. प्रत्यक्ष आम्ही आस्थानी चुंबळी गावचे, आदर्श गाव चुंबळी. माझं नाव बाबासाहेब चांगदेव गोंदकर. बीड जिल्हा पाटोदा तालुका येथालचे आम्ही स्थायिक आहेत. आणि कसं नियोजन केलंय मुंबईकडे जायचं? मुंबईचं जाण्याचं निवेदन आम्ही गाडी करून, गाडीमध्ये पीठ चटणी भाकरी घेऊन सगळी सोय केलेली आहे. संडासच्या डब्यासकट सोय केलेली आहे. ह्याच्या वरतून आमच्या माहितीने आम्हाला त्याच्यानंतर भाकरी कोण बनवणार? भाकरी मी स्वतः बनवतो. बनवता येते? हो, भाकरी बनवता येतात. आणि आमच्यासोबत 4 कलाकार आहेत. ते आम्ही 7 जणांपैकी आम्हाला तालुका गाडी देतोय आणि बीड जिल्हा सुद्धा देतोय. माझी बायको पण आहे माझं संग भाकरी बनवायला. बाप्पू चांगू गोंदकर, बीड जिल्हा पाटो तालुका चुंबळी गाव, आदर्श गावचा. काय आता सोबत हे सगळं साहित्य घेऊन जाणार आहेत? किती जण सगळा तुमचा स्टाफ राहणार आहे सोबत? 7 जण. बरं, काय काय बाकी इतर कोणकोणतं कार्यक्रम वगैरे करतात का? कार्यक्रम काय आता हे आपले वाजीत जायचं, लोकाला समाजात सांगायचं चला मुंबईला. सगळ्या कार्यक्रमाला स्टॉप देऊन आरक्षण घेऊन यायचं. सगळं सोडून आरक्षण. अगोदर गेला होतात का मुंबईला? हा, मुंबईला पहिल्या बारीन गेलते. तुम्ही होतात का सोबत? आम्ही होतो. तुम्ही होतात का? मी नव्हतो, ते होते. नव्हतात. बर, काय हे अगोदर गेला होतात, आता त्यानंतर परत जाण्याची वेळ आली आहे, काय वाटतंय? आमच्या मनाला पहिल्यासारखी फसवणूक होऊ नाही अशा हिशोबात जरांगे पाटलाला समक्ष मी भेट घेऊन सांगितलंय की आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय इच्छा ते पण उठणारच नाही. आणि ते बी बैठक घेऊन सांगतो. ती बैठका मारल्या भर बैठकीमध्ये जरांगे पाटला? जवळजवळ 50 झाले, 50-51 झाली असेल. बैठका किती मारल्या मग बैठक चालू असतानाच? बैठक चालू असताना जवळजवळ 60-65 झाल्यात. 60-65 बैठक. बर, काय हे सगळे सोबत सोबत आता या अगोदर गेला होतात का मुंबईला? तुम्ही गेला होता? गेलो होतो. आता काय हे अगोदरचा जसा तुम्ही मुंबईच्या दिशेने गेला होतात आणि त्यामधलं आणि ह्यामधला तुलनात्मक फरक जर पाहायला गेला, काय वेगळं दिसलं तुम्हाला? वेगळं दिसलं म्हणजे पहिल्यांदा फसवणूक झाली. आता ह्या वेळेस आरक्षण घेतल्याशिवाय एक बी माणूस हलणार नाही मुंबईमध्ये. सर्जेराव साहेब सपकाळ राहणार डोंगरकिनी. पाहुणे गोंदकरचे पाहुणे आहेत. हे पवळ पाहुणे आहेत. गोविंददादा पवळ, राहणारे चुंबळी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आणि धन्यवाद. पाहिला गेलं तर ते प्रत्येक जण नावानिशी आपली ओळख जी आहे ते सांगतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा बैठकीमध्ये, भर बैठकीमध्ये यांनी बैठका मारल्या आणि थेट मुंबई गाठायचीच जी आहे ते त्यांनी भूमिका भर बैठकीमध्ये सांगितली. आणि या दरम्यान बैठक पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या मराठा आरक्षणादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुंबेडी, या बीड.